भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चर्मकार उठाव संघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमात रामेश्वर उदे, अशोक तात्या लोखरे, सुरेशजी गायकवाड, कैलासजी लोखरे, उमेश आंधळे, योगेश गुजर, रामदास शेलार, प्रल्हाद पवार, गणेश लोकरे, प्रकाश खेडकर, भगवान उदे, तेजाब शहा, रवी वाघ, धम्मजीत दांडगे, रवी जाधव, अमोल लांडगे, अभिजित अंभोरे, राहुल आभोरे, कांता वानखेडे, विशाल डोके, अनिल भोसले, प्रेम राठोड, देवमन बनकर, संतोष बुसारी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला। हिंद न्यूजच्या माध्यमातून आताच आपण या शेड कंपनीकडे जाणाऱ्या रोडकडे तसेच आपल्या श्री संत रोहिदास महाराज चौक येथे आपण आलेलो आहे। तसेच आता चक्रउठार संघाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी साजरी करण्यात आलेली आहे। तसेच आपल्याकडे चक्रउठार संघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भाऊ उडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार भाऊ, आज आपण जयंती साजरी केली तर? विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आम्ही 135वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय। प्रत्येक वर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो। आचार, विचार, कृती, क्रांती आणि परिवर्तन या दूरदृष्टिकोनातून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारणेशी जोडून आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालत असतो आणि सर्व महामानवांच्या जयंती आम्ही साजरी करतो। डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही प्रत्येक महिन्याला सुद्धा कार्यक्रम घेत असतो आणि इथून पुढे सुद्धा आम्ही घेत राहू। असंच मोठ्या संख्येने सर्वांनी एकत्र येऊन आंबेडकरवादी चळवळीशी जोडलं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अत्याचाराविरुद्ध लढण्यास शिकवलं, तर काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप काही दिलं। आपण जे आज दिलखुलास जगतोय ही बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि बाबासाहेबांनी जे दिलं, जे कष्ट झेलले, त्यामुळे आपण या ठिकाणी आज उभा आहोत। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जो त्याग केला तो आपल्यासाठी केला आणि आपण त्याचं काहीतरी फलित केलं पाहिजे, एवढं सांगतो। तसेच आपल्या सोबत सुरेश गायकवाड साहेब सुद्धा आहेत। गायकवाड साहेब, आज जयंतीनिमित्त काय सांगाल? प्रथमतः मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। व आपण बाबासाहेबाची जयंती साजरी करतोय तर फक्त जयंती साजरी करण्यापर्यंतच मर्यादित न राहता बाबासाहेबांचे विचार या जयंती दिनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। बाबासाहेबांनी जे सर्वसामान्यांना जो न्याय मिळवून दिला आणि त्यांचा उद्देश हा सर्वसामान्यांना कळाला पाहिजे आणि दीनदलित बहुजन हा विकसित झाला पाहिजे, तो सुशिक्षित झाला पाहिजे, तो उच्च पदापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा अधिकार सर्वांना आहे हे सर्वसामान्यांना कळालं पाहिजे। हे आपण जयंतीनिमित्त सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ते आपण करत आहोत। एवढं बोलून मी थांबतो। तसेच उमेश आंधळे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहे। साहेब, आज जयंतीनिमित्त काय सांगणार? बाबांनी जे दिलं ते कोणीच करू शकत नव्हतं। बाबांनी जे सर्वांना, जे दलित, सगळे गोरगरीब सर्वांनाच किंवा शिक्षण, तुम्ही शिक्षण पेन हातामध्ये घ्या, पेन हातामध्ये घेऊन सगळे सुशिक्षित होऊन नोकरी आहे, सगळं जे बाबासाहेबांनी दिलं ते कोणीच देऊ शकत नाही। बाबासाहेबांना एवढंच मी अभिवादन करतो। तसेच आपल्या सोबत लोकरे साहेब सुद्धा आहेत। अशोकरावजी लोकरे, काय सांगाल साहेब? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बाबासाहेबांना जे दिलं ते आम्हाला खूप दिलेलं आहे, सर्व जनतेला दिलं, त्याबद्दल बाबासाहेबांचे आम्ही खूप उपकार आहे। आपण पाहत होता हिंद न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले।